लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरात वाढत्या वायर चोरीच्या घटनांवर अखेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। BSNL आणि महावितरण कंपनीच्या महागड्या केबल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तब्बल 2,88,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नाशिक रोड परिसरामध्ये BSNL कंपनीच्या भूमिगत कॉपर आणि ॲल्युमिनियम केबल चोरीच्या प्रकरणाचा तपास पुणे शाखा युनिट क्रमांक 1 करत होती। या तपासादरम्यान आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या चौकशीतून चोरीचा माल मुंबईतील भांडूप परिसरामध्ये असल्याची माहिती समोर आली। यानंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 गुंडा पथक आणि अंबड गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकानं भांडूप येथे छापा टाकला आणि या छाप्यामध्ये तब्बल 17.5 टन ॲल्युमिनियम केबल, 14.5 टन जळालेल्या कॉपर वायर आणि इतर साहित्य असा एकूण 2,88,00,000हून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणामध्ये मुंबई आणि बिहारमधील एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या आरोपींकडून नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले आणखी 5 वायर चोरीचे गुन्हे उघडकीस आले। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 गुंडा पथक आणि अंबड गुन्हे शाखेच्या पथकानं ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। या कारवाईमुळे वायर चोरीच्या घटनांवर मोठा आळा बसेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला। नाशिक शहरामध्ये मागील काही वर्षामध्ये केबल चोरीच्या बऱ्याच घटना घडल्या होत्या। यामध्ये जी जमिनीखाली केबल असते, विशेषतः BSNL वगैरे अशा कंपन्यांची, ती केबल रात्रीतून JCB वगैरे लावून काढून नेण्याच्या काही घटना घडल्या होत्या। या अनुषंगानं नाशिक रोड पोलीस स्टेशनला 2024ला एक घटना घडली होती। त्यामध्ये देखील अशी केबल चोरी झाल्याची लक्षात आलं होतं। याचा तपास सुरू होता। याविषयी क्राईम ब्रँचला तपास करून मागे नेमकं काय आहे, कोण आरोपी आहेत हे शोधण्याची जबाबदारी देण्यात आली होती। युनिट 1 चे PI मुदगल साहेब यांच्या नेतृत्वाखाली, विशेष म्हणजे PSI श्री श्रीवंत, नंतर युनिट 4 चे श्री संदीप पवार आणि युनिट 3 चे श्री मोतीलाल पाटील यांनी मिळून अहोरात्र याच्यामध्ये चौकशी केली, तपास केला आणि यातून एक त्यांनी मोठी गँग बस्ट केलेली आहे। जी गँग रात्रीतून अशा ज्या जमिनीखाली केबल्स असतात, विशेषतः शासकीय कंपन्यांच्या, त्या केबल JCB लावून काढतात आणि त्या एकत्र करून विकतात। तशी त्यांनी एक गँग यातून बस्ट केली आणि या गँगमध्ये एकूण 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। या 6 आरोपींना अटक करून यांच्याकडून 2,88,00,000 किमतीची केबल ही देखील जप्त करण्यात आलेली आहे आणि याचबरोबर अशा प्रकारचे इतर जे गंभीर गुन्हे आहेत ते देखील उघडकीस आलेले आहेत। एकूण 5 गुन्हे, त्यातील एक सरकारवाडा, एक मुंबई नाका, इंदिरानगरचे 2 आणि मसरूळचा 1 असे इतर गुन्हे देखील उघडकीस आलेले आहेत। यातील आरोपी ताब्यामध्ये आहेत आणि या आरोपींकडून अजून तपास सुरू आहे, अजून चौकशी सुरू आहे आणि या आरोपीकडून असे इतरही गुन्हे उघडकीस गंभीर येऊ शकतात। तर एक मोठं काम नाशिकच्या क्राईम ब्रँच युनिटने केलेलं आहे। जे केबल चोरीचे गुन्हे जे सहसा उघडकीस येत नाहीत, असे गुन्हे त्यांनी उघडकीस आणलेले आहेत। त्यांनी गँग ताब्यात घेऊन त्यांच्याकडे 2,88,00,000 असा मोठ्या किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। हा मुद्देमाल ठिकाणाहून जप्त करण्यात आलेला आहे आणि आणखी तपास सुरू आहे। आरोपींना शोध घेऊन ताब्यात घेण्यात आलेला आहे। आरोपींचं लोकेशन कुठून घेतलं असं सांगणं सध्या उचित नाही, कारण आणखी आरोपींचा शोध सुरू आहे। एकूण 6 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडे तपास आणखी सुरू आहे। आणखी तपास सुरू आहे। सध्या हस्तगत केबल करण्यात आलेली आहे। सुरुवातीला मुख्य उद्देश हाच होता की जो काही चोरी गेलेला मुद्देमाल आहे तो मुद्देमाल ताब्यात घेणं, तर त्याप्रमाणे मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे। याचा विनियोग नेमका पुढे काय केला जात होता, पुढे कुणाकडे जात होता, याच्याविषयी आणखी तपास सुरू आहे। एकूणच पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या केबल चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय। आता या प्रकरणातील आणखी धागेदोरे उलगडण्याची शक्यता वर्तवली जाते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।